ठाकरे बंधूंचा एकमेकांच्या सुरात सूर। 5 जुलैला एकाच मंचावर येणार उद्धव आणि राज ठाकरे। त्रिभाषा सक्तीचा GR मागे घेतल्यावर विजयोत्सवात सहभागी होणार। विजय मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाचपणी। शिवाजी पार्कच्या परवानगीसाठी पत्र, सूत्रांची माहिती। तर वरळी डोम आणि गोरेगाव नेस्को सेंटरसाठीही पडताळणी। शासनाची मुस्कटदाबी करून GR रद्द करायला लावले। विजय मेळावा नाही तर शैक्षणिक हत्या। सदावर्तेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही, मराठी अमराठीवाद होत नाही हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा GR त्यांना रद्द करावा लागलेला आहे। मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून GR रद्द। उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला। समजा मी एखादा निर्णय घेतला आणि 2 भावांना एकत्रित यायचं आहे, तर मी काय असा GR काढलाय 2 भावांनी एकत्रित येऊ नये? ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला। शिवसेना कार्यकारिणीकडून एकनाथ शिंदेंची पुन्हा एकदा मुख्य नेतेपदी निवड। पक्षप्रमुख किंवा शिवसेना राष्ट्रीय प्रमुख या पदावरनं कार्यकारिणीत खल। मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी तयारी करा। दिल्लीतल्या काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना नेत्यांच्या सूचना, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढल्यास तोटा होईल असं अनेकांचं मत। बीड अत्याचार प्रकरणातल्या आरोपीचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल। कालच मुंडेंनी संदीप क्षीरसागर यांच्यावर केले होते गंभीर आरोप। एसटीचा लांब किंवा मध्यम पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा। तिकीट आरक्षणात 15% सूट। 1 जुलैपासून अंमलबजावणी। आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सोलापुरात आगमन। रांगोळी काढून वारकऱ्यांचं स्वागत। पालखीचा मुक्काम नातेपुतेमध्ये।